नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुनील वायसळ या आजच्या लेक्चरमध्ये तुमचं स्वागत करतो. In today's lecture, we will solve one problem which is related to issue of share at premium and that share forfeited. The share which is issued at premium, how to forfeit this share and what types of accounting treatment made regarding this. Okay. प्रॉब्लम पढ़ेंगे वेरी सिंपल. हिंदुस्तान लिमिटेड offer public subscription 5000 equity shares of rupees 100 each at a premium of rupees 1 per share payable as follow. म्हणजे 5000 शेअर्स की ज्या एका शेअरची किंमत 100 रुपये आहे असा शेअर्स असे 5000 शेअर्स कंपनीने विकायला काढलेले आहेत आणि ॲट प्रीमियम ऑफ रुपीज 1 म्हणजे 100 रुपयाचा शेअर ते 10 रुपयाचा शेअर 10 रुपयाचा शेअर ते त्या ठिकाणी 11 रुपयाला विकत आहे. ओके, 10 रुपयाचा शेअर 11 रुपयाला विकत आहे. आणि कशा पद्धतीने ते पैसे त्यांनी जमा केले आहे तर ऑन ऍप्लिकेशन ₹1, ऑन अलॉटमेंट ₹2, ऑन फर्स्ट कॉल ₹4 इन्क्लुडिंग प्रीमियम अँड ऑन फायनल कॉल ₹4. ओके, applications were received for 6500 shares. The allotment was made as under. की काय झाले, 5000 शेअर्स त्या कंपनीकडे आहेत, 10 रुपये त्याची फेस व्हॅल्यू आहे आणि 11 रुपयाला तो कंपनी ते मार्केटमध्ये विकतायत, इश्यू करत आहेत. 1 रुपया त्यांनी ऍप्लिकेशन सोबत घेतलाय, 2 रुपये अलॉटमेंट सोबत घेतले, फर्स्ट कॉल सोबत 4 रुपये घेतले की त्यामध्ये 1 रुपया प्रीमियमचा आहे आणि 3 रुपये ओरिजिनल ऍक्च्युअली कॅपिटलचे आहेत आणि फायनल कॉल वरती त्यांनी 4 रुपये घेतलेले आहेत. 4 4 8 आणि 2 10 आणि 11. जेव्हा कंपनीने 5000 शेअर्स विकायला काढले तेव्हा कंपनीकडे ऍप्लिकेशन्स मात्र काय झाले, 6500 इतके ऍप्लिकेशन्स आलेले आहेत. म्हणजे 1500 शेअर्स साठीचे ऍप्लिकेशन कंपनीकडे जास्त आलेले आहेत. एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे की 1500 ऍप्लिकेशन्स एक्स्ट्रा आलेले नाहीत, तर 1500 शेअर्स साठी ऍप्लिकेशन अधिक आलेले आहेत, जास्त आलेले आहेत, एक्स्ट्रा आलेले आहेत. ओके, मग जेव्हा ऍप्लिकेशन 6500 शेअर साठी येतात आणि आपण आपल्याकडे विकण्यासाठी इश्यू करण्यासाठी फक्त 5000 शेअर्स असतील तर मग काय करायचं. सो इन दिस केस कंपनी यूज प्रो रेटा अलॉटमेंट. ओके, व्हॉट हॅपन देअर, ऍप्लिकेशन फॉर 4000 शेअर्स फुल अलॉटमेंट. कंपनीने अगोदर काय केलं की 4000 शेअर्स साठी जी मागणी होती, जे ऍप्लिकेशन्स होते त्या लोकांना पूर्णपणे 4000 शेअर्स त्या ठिकाणी देऊन टाकलेले आहेत. ओके, 4000 शेअर्स गेले, आता उरले फक्त 1000 शेअर्स. ओके, आणि 1500 शेअर साठीचे ऍप्लिकेशन. मग काय केलं कंपनीने बघा, ऍप्लिकेशन फॉर 200 शेअर्स 50% अलॉटमेंट ऑन प्रो रेटा बेसिस. म्हणजे कंपनीने काय केलं की टोटल 6000 शेअर साठी ऍप्लिकेशन 6500 शेअर साठी ऍप्लिकेशन आलेले होते, त्यापैकी 4000 शेअर्स पूर्णपणे वाटले, त्यानंतर उरले 500 शेअर्स आणि 1500 ऍप्लिकेशन्स. मग कंपनीने प्रो रेटा अलॉटमेंट यूज केलं. म्हणजे काय की ज्या व्यक्तीने 100 शेअर्स मागितले असतील त्याला फक्त 50 शेअर्स दिले, 50% अलॉटमेंट. ज्या व्यक्तीने सपोज 300 शेअर्स मागितले असतील त्या व्यक्तीला फक्त 150 शेअर्स त्या ठिकाणी कंपनीने दिले आणि असं करत करत कंपनीने 200 शेअर्स ऍप्लिकेशन त्यांनी 1000 शेअर्स त्या लोकांना दिलेले आहेत. समजा अमर आहे आणि अमरने मागणी केली होती की मला 100 शेअर्स द्या, अमरला त्यांनी फक्त 50 शेअर्स त्या ठिकाणी दिले आणि 50 जे आहेत अधिक एक्स्ट्रा आलेले ऍप्लिकेशनचे पैसे ते कंपनीने ठेवून घेतले आणि ते अलॉटमेंट मध्ये कंपनी त्या ठिकाणी ऍडजस्ट करत असते. आणि त्यानंतर ऍप्लिकेशन फॉर 500 शेअर्स जे आहे ते नील, म्हणजे त्या ठिकाणी ते पैसे त्यांचे परत केले आहे की सॉरी आम्हाला माफ करा, आम्ही तुम्हाला आमच्या कंपनीचे शेअर्स त्या ठिकाणी देऊ शकणार नाही. पुढे काय झाले, money on rejected applications was refunded and money overpaid on applications to which shares allotted was adjusted towards the allotment amount due on allotment. म्हणजे ज्या व्यक्तीने 100 साठी ऍप्लिकेशन केलं त्याला मात्र 50 शेअर्स दिले, पण त्याला पैसे भरताना सुरुवातीला मात्र 100 शेअर्स वरती ऑलरेडी भरलेले आहेत. मग ते जे जास्तीचे भरलेले पैसे आहेत की ओव्हरपेड जे आपल्याला म्हणते, इथे शब्द आलेला आहे ओव्हरपेड, ते ओव्हरपेड पैसे त्यांनी अलॉटमेंट मध्ये ऍडजस्ट केले आहेत की जेव्हा अलॉटमेंटचा कॉल होईल त्यावेळेस त्याच्याकडे पैसे कमी घ्यायचे.
All the amounts including the call were duly received except from Mr. Harry holding 50 shares failed to pay first and final call. की मिस्टर हॅरी नावाचा एक व्यक्ती होता की त्यानं 50 शेअर्स त्या ठिकाणी घेतलेले होते तर तो फर्स्ट कॉल देऊ शकला नाही आणि फायनल कॉलही देऊ शकला नाही आणि म्हणून त्याचे शेअर्स कंपनीने काय केले फॉरफिट केलेले आहेत आणि मग डायरेक्टर्स मंडळी असं ठरवतात की त्याचे फॉरफिट केलेले शेअर्स वेअर रिइश्यू टू मिस्टर हरीश ॲट ₹9 पर शेअर ॲज फुल्ली पेड अप जनरलाइज द अबाउट ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ हिंदुस्तान कंपनी लिमिटेड. काय झालं की त्याने जे काही शेअर्स घेतलेले होते नंतर ते शेअर्स तो पैसे भरू शकला नाही हॅरी की त्याने 50 शेअर्स घेतले होते ते जप्त केले आणि तोच शेअर्स 9 रुपयाला त्यांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे. प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया. सर्वात अगोदर आपण या ठिकाणी चर्चा करूया की ऍप्लिकेशन रिसिव्ड फॉर 6500 शेअर्स. काय झालं 6500 शेअर साठी काय झाले त्या ठिकाणी ऍप्लिकेशन्स आलेले आहेत राईट. परंतु आपल्याकडे अवेलेबल किती आहे अवेलेबल आपण घेऊ शकतो फक्त 5000 शेअर्स म्हणजे आपल्याकडे एक्स्ट्रा किती आले एक्स्ट्रा आपल्याकडे आले आहेत 1500 शेअर्स साठी आपल्याकडे ऍप्लिकेशन आलेलं आहे. मग कंपनीने काय केलं 4000 शेअर्स जी विल्हेवाट त्या ठिकाणी 100% त्या ठिकाणी लावलेली आहे की त्या लोकांना सांगितलंय की आम्ही तुम्हाला 100% देऊन टाकू म्हणजे 4000 शेअर्स वाटून टाकले. नंतर कंपनीकडे किती उरले कंपनीकडे उरले 1500 शेअर्स. त्यापैकी कंपनीनं काय केलं की 2000 ऍप्लिकेशन जे होते त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला काय करतो 50% देतो 50% कंपनीला दिले आणि म्हणजे त्यांना फक्त कंपनीला काय केलं 1000 शेअर्स त्या ठिकाणी देऊन टाकले 1000 शेअर्स दिले राईट 1000 शेअर्स आणि त्यानंतर जे काही उरलेले आहेत 500 ऍप्लिकेशन्स तर ते पैसे काय केले इथे मी लिहितो 500 वरती त्यांनी काय केलं रिजेक्ट केले आणि ते पैसे काय केले परत केलेले आहे. ओके सो अशा पद्धतीने कंपनी त्याची विल्हेवाट लावलेली आहे. आय होप यू अंडरस्टँड दिस. ओके नाउ जनरलाइज्ड ट्रान्झॅक्शन. ओके फर्स्ट ट्रान्झॅक्शन मी तुम्हाला सांगितलं की ऍप्लिकेशन सोबत किती पैसे आले तर ऍप्लिकेशन सोबत 1 रुपया आलेला आहे. पहिली आपल्या एंट्रीज कशा होतील बघा ऍप्लिकेशन मनी रिसीव्ड ऍप्लिकेशन मनी ट्रान्सफर अलॉटमेंट कॉल ड्यू अलॉटमेंट मनी रिसीव्ड फर्स्ट कॉल मनी ड्यू फर्स्ट कॉल मनी रिसीव्ड फायनल कॉल मनी ड्यू फायनल कॉल मनी रिसीव्ड देन फॉरफिचर ऑफ शेअर्स आणि रिइश्यू ऑफ शेअर्स आणि उरलेले पैसे ट्रान्सफर. ओके स्टार्ट करेंगे. बघा पहिली एंट्री ही नेहमी होत असते ऍप्लिकेशन वरती पैसे मिळाल्याची. तो पहिलं काय झालंय बघा इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट टू कुठून बँक सॉरी अगोदर लिहिलेलं होतं व्हेरी सॉरी की जेव्हा आपल्याला पैसे मिळतात म्हणजे कंपनीला पैसे मिळतात आपण कंपनीच्या बुक्स मध्ये ही नोंद करत आहोत अकाउंटिंग करत आहोत पैसे मिळतात म्हणून काय होईल बँक अकाउंट काय होईल बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन. किती पैसे मिळाले बघा व्हेरी सिंपल आपण नरेशन लिहूया बिंग शेअर ऍप्लिकेशन मनी रिसीव्ड ऑन 6500 शेअर्स ऍट द रेट ऑफ ₹1. काय झालंय कंपनीकडे विकायला फक्त 5000 आहेत हो बरोबर आहे परंतु काय झालंय ऍप्लिकेशन मात्र काय झाले 6500 साठी आलेले आहेत आणि म्हणून 6500 आणि या ठिकाणी 6500 अशा पद्धतीने जर्नल एंट्री ही होईल. आय होप यू अंडरस्टँड. ओके ऍप्लिकेशन मनी जेव्हा आपल्याकडे आले तेव्हा आता हे पैसे काय करायचे आपल्याला ट्रान्सफर करायचे आहे म्हणून इक्विटी शेअर ऍप्लिकेशन जेव्हा इथं क्रेडिट होतं तर तेच इक्विटी शेअर ऍप्लिकेशन आपल्याला काय करायचंय डेबिट करायचं इथे आणि त्याला म्हणायचं डेबिट. ओके बघा इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट टू कुठे पाठवायचे हे पैसे तर हे पैसे कुठे जाणार आहेत तर सगळ्यात अगोदर हे जे पैसे आहेत की 5000 जे आहेत ओरिजिनल कॅपिटल ते जातील कॅपिटलला टू
to equity share capital, equity share capital account, राईट. त्यानंतर टू अलॉटमेंट, कारण अलॉटमेंट मध्ये सुद्धा आपण काही पैसे ऍडजस्ट केले आहेत आणि म्हणून काही जातील टू शेअर अलॉटमेंट, कारण ओव्हरपेड पैसे अलॉटमेंट मध्ये ऍडजस्ट करायला सांगितलेले आहेत. आणि त्यानंतर काही जे पैसे आहेत तुमचे ते कुठे जातात आपले रिजेक्शन मध्ये परत केले बँक टू बँक अकाउंट. येस, टू बँक अकाउंट. व्हेरी सिम्पल. बघा टोटल किती मिळाले होते आपल्याला 6500 ऑन ऍप्लिकेशन. त्यापैकी कॅपिटलला फक्त किती जातील 5000 रुपये जातील, कारण 1 रुपयाचा ऍप्लिकेशन 5000 शेअर्स. ओके. अलॉटमेंट मध्ये आपण किती ऍडजस्ट केले तर 1000 आपण ऍडजस्टमेंट केलेले आहेत. अलॉटमेंटला किती जातील 1000 आणि त्या ठिकाणी बँकला किती जातील 500. म्हणजे अशा पद्धतीनं हे 6000 असे तुमचं सेग्रिगेशन जे आहे ते झालेलं असेल. ओके. सो ऍप्लिकेशन मनी रिसीव्ड, ऍप्लिकेशन मनी ट्रान्सफर. क्लियर. चलो आगे. नेक्स्ट अलॉटमेंट मनी ड्यू, आणि अलॉटमेंटची एंट्री होईल शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. नरेशन लिहूया. being share allotment money due on 5000 shares at the rate of rupees, किती आहे आपला अलॉटमेंट किती रुपयाचा आहे at the rate of rupees 2, at the rate of rupees 2. ओके. 5000 शेअर्स म्हणजे किती पैसे मिळणार आपल्याला 10000, राईट. 10000 इथं सुद्धा क्रेडिटला की आम्हाला किती पैसे मिळणार आहेत. यस, 10000 रुपीज त्या ठिकाणी मिळणार आहे. ड्यूची एंट्री नंतर आपण एंट्री करत असतो बँकची म्हणजे रिसिप्टची. म्हणून एंट्री होईल बँक अकाउंट डेबिट टू, कुणी दिले पैसे टू शेअर अलॉटमेंट, नरेशन लिहूया. being share allotment money received, आणि किती पैसे मिळाले यस, तर पैसे आपल्याला या ठिकाणी किती मिळतील 9000 रुपये. अरे असं कसं की मागितले तर 10000 आणि 9000 का म्हणतायत, कारण ऑलरेडी मी शेअर अलॉटमेंट अकाउंट एकदा क्रेडिट केलेला आहे. बघा इथे जर तुम्ही बघितलं 2 नंबरच्या एंट्री मध्ये तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी शेअर अलॉटमेंट आपण अगोदरच 1000 रुपये जास्त घेऊन ठेवलेले आहेत अलॉटमेंट वरती, म्हणून ते पैसे या ठिकाणी क्रेडिट पुन्हा होणार नाही. ओके. 9000 म्हणजे 1000 ने कमी होतील, राईट. शेअर अलॉटमेंट ड्यू झालं, रिसीव्ड झालं. आता फर्स्ट कॉल, राईट. शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल, शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल टू शेअर प्रीमियम. तर बघा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की शेअर्स कॅन बी इश्यू ऍट पार, शेअर्स कॅन बी इश्यू ऍट प्रीमियम, शेअर्स कॅन बी इश्यू ऍट डिस्काउंट. तर या ठिकाणी 10 रुपयाचा शेअर्स 11 रुपयाला त्या ठिकाणी विकलेला आहे आणि म्हणून त्याचं नरेशन आपण त्या ठिकाणी लिहूया. being share first call money due, being share due on 5000
shares at the rate of ₹4 each, 4 with प्रीमियम बघा या ₹4 पहिला जो कॉल आहे फर्स्ट कॉल तो किती रुपयाचा आहे फर्स्ट कॉल फक्त बघा ₹4 आहे आणि त्यामध्ये ऍक्च्युअली त्याची जी गणना आहे ती गणना अशी आहे की 3+1 ₹3 कॅपिटलचे आणि ₹1 प्रीमियमचा म्हणून या ठिकाणी एंट्री करताना टोटल आपल्याला पैसे जे काही मिळणार आहेत किंवा ड्यू जे आपल्याला करायचे आहेत ते अशा आहे की बघा ₹4 शेअर्स आणि ₹5,000 शेअर्स गुणिले 4 किती पैसे आपल्याला मिळणार आहेत त्या ठिकाणी ₹20,000 मिळणार आहेत परंतु ते कसे कसे मिळणार आहेत तर ₹3 जे आहेत ते कॅपिटलचे आहेत म्हणजे ₹15,000 मिळतील आणि ₹5,000 जे आहे तर ते आपल्याला कसे मिळतील त्या ठिकाणी प्रीमियमचे मिळणार आहे ओके पुढे ड्यूची एंट्री झाली त्यानंतर रिसिप्टची एंट्री बँक अकाउंट डेबिट टू कशाचे पैसे आहेत शेअर फर्स्ट कॉल अकाउंट ओके इन शेअर फर्स्ट कॉल अकाउंट लक्षात येते व्हेरी सिंपल नरेशन त्याला थोडंसं पुढे घेतो त्याचं नरेशन द्यायचं आहे आपल्याला being first call money received on 4,950 shares तुम्हाला सर असं कसं झालं तर 5,000 शेअर्स विकायला काढलेले आहेत 5,000 शेअर्स कॅल्क्युलेशन आणि 4,950 कसे आले जर तुम्ही प्रॉब्लेम नीट वाचला तो तुमच्या लक्षात येईल Here, all the amounts, including the call, were duly received, except from Mr. Harry, holding 50 shares, failed to pay first and final call. आणि म्हणून मिस्टर हॅरीनं फर्स्ट कॉल वरती पैसे दिलेले नाही म्हणजे बघा फर्स्ट कॉल वरती पैसे दिलेले नाही त्याची वर्किंग नोट जर आपल्याला करायची असेल तर इथं आपण ती करू शकतो बघा किती शेअर्स घेतले होते हॅरीनं घेतलेले आहेत 50 शेअर्स इंटू 4 म्हणजे किती पैसे त्यांनी दिले नाही आपल्याला येस त्यांनी ₹200 आपल्याला त्या ठिकाणी दिलेले नाहीत किंवा आपण असंही म्हणू शकतो की टोटल शेअर्स किती विकायला काढले 5,000 त्यापैकी हॅरीने किती शेअर्स वरती पैसे दिले नाहीत 50 शेअर्स वरती आपल्याला पैसे दिलेले नाही म्हणजे किती शेअर्स वरती पैसे आले आपल्याला 4,950 आणि म्हणून 4,950 इंटू 4 जर आपण केलं तर आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी त्याचं उत्तर जे आहे की आपल्याला किती पैसे मिळतील 19,800 येते लक्षामध्ये म्हणून बँक अकाउंटला आपल्याला फक्त किती पैसे मिळणार आहेत यस व्हेरी सिंपल बँक अकाउंट जस्ट किती पैसे मिळणार आपल्याला 19,800 आणि इथे सुद्धा 19,800 ओके व्हेरी सिंपल याच कम्प्युटर येत नसल्यावर क्रेडिट 19,800 इतकेच पैसे आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहेत इथे लक्षामध्ये देन फायनल कॉलची एंट्री आपण आता करूयात शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट नरेशन लिहूया व्हेरी सिंपल being share final call money due on 5,000 shares at the rate of rupees चला फायनल कॉल किती रुपयाचा आहे फायनल कॉल सुद्धा त्या ठिकाणी ₹4 आहे आणि फर्स्ट कॉल आणि फायनल कॉल वरती त्यांना सुद्धा पैसे दिलेले नाहीत म्हणजे टोटल पैसे मला मिळणार होते ₹20,000 5,000 गुणिले 4 ₹20,000 राईट
20,000 रुपये. किती पैसे मिळाले आपल्याला बघूयात. एंट्री करूयात. बँक अकाउंट बँक अकाउंट डेबिट, बँक अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट डेबिट टू शेअर फायनल कॉल. राईट. लिहूयात नरेशन. हे नेहमी लिहायचं. बिंग शेअर फायनल कॉल मनी रिसिव्ड on 4,950 shares at the rate of ₹4. म्हणजे या ठिकाणी सुद्धा 20,000 मिळणार होते, परंतु त्या व्यक्तीनं फर्स्ट कॉलचे आणि फायनल कॉलचे पैसे दिले नाहीत, म्हणून इथं सुद्धा आपल्याला 19,800 आणि 19,800 त्या ठिकाणी मिळतील. आणि मग कंपनी त्याला सांगते की बाबा रे, तू फर्स्ट कॉलचे पैसे दिले नाही, तू सेकंड कॉलचे सुद्धा पैसे त्या ठिकाणी दिलेले नाहीयेत, तर मग आता तू काय कर की पैसे दे. वारंवार त्याला नोटीस देऊन सुद्धा तू पैसे पेड करत नाही, आणि अशा वेळेस कंपनी काय करते, त्याची जी शेअर्स आहेत तर ते शेअर्स काय करते, कंपनी त्या ठिकाणी फॉरफिट करते. बघा, फॉरफिट करत असताना लक्षात घ्यायचं 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्याच्याकडनं आपल्याला टोटल किती पैसे घ्यायचे होते, त्यानंतर त्याने आपल्याकडे किती पैसे दिले, आणि आता त्याच्याकडून किती पैसे घ्यायचे आहेत. इथं मी वर्किंग नोट्स करतो. व्हेरी सिंपल. सी टोटल कॉल्ड अप, की मला हरीकडनं टोटल पैसे किती घ्यायचे होते, तर हरीनं घेतलेले होते 50 शेअर्स इंटू मला त्याच्याकडनं घ्यायचे होते 11 रुपये, किंवा मी असं करतो की त्याच्याकडनं मला घ्यायचे होते 10 रुपये आहे, म्हणजे त्याच्याकडनं मला किती घ्यायचे होते 500. राईट. कॅपिटलचे राईट, कॅपिटल. त्यानंतर मला त्याच्याकडनं प्रीमियमचे पैसे घ्यायचे होते. त्याने घेतलेले 50 शेअर्स इंटू 1 रुपयाचा प्रीमियम आहे नाही का, म्हणजे ते पण किती झाले 50 रुपये. असे मला त्याच्याकडनं टोटल किती पैसे घ्यायचे होते. टोटल लिहितो मी TOTAL 500 रुपये प्लस 50 रुपये, म्हणजे मला त्याचे टोटल किती घ्यायचे 550 रुपये मला त्याच्याकडनं घ्यायचे होते. कॉल्ड पेड अप, की त्याने मला आतापर्यंत किती पैसे दिले, तर जर मी लक्षात आलं तर त्याने फक्त मला ऍप्लिकेशन सोबत 1 रुपया आणि अलॉटमेंट सोबत 2 रुपये असे 3 रुपये दिलेले आहेत. 3 रुपये एका शेअर्स वरती दिलेले आहेत. शेअर्स किती घेतले 50, की पेड अप, की ऍप्लिकेशन सोबतचे 1 रुपया प्लस अलॉटमेंट सोबतचे 2 रुपये असे एकूण त्यानं 3 रुपये मला दिलेले आहेत. म्हणून 3 गुणिले 50 बरोबर 150 रुपये त्याचे माझ्याकडे बाकी त्याने माझ्याकडे दिलेले आहेत पेड अप. आणि आता मला त्याच्याकडून घ्यायचे जे आहेत त्याला मी म्हणतो अनपेड. कॉल्ड अप, पेड अप, अनपेड. त्याने माझ्याकडे काय काय नाही दिलं, तर बघा, त्याने फर्स्ट कॉल वरती 4 रुपये नाही दिले, आणि फायनल कॉल वरती 4 रुपये त्याने दिलेले नाहीत, म्हणजे असे 8 रुपये त्यानं दिलेले नाहीत. राईट. टोटल किती 8 रुपये त्यानं दिलेले नाहीत. 4 + 4 = 8 त्यानं दिलेले नाहीत, म्हणजे 8 गुणिले 50. राईट. 8 गुणिले 50 म्हणजे त्याच्याकडनं मला किती पैसे घ्यायचे आहेत, आता 400 रुपीज मला त्याच्याकडनं घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने मला एंट्री करावी लागेल. तर करूया एंट्री. टोटल मला त्याच्याकडनं जे पैसे घ्यायचे होते, जेव्हा माझ्या कॅपिटल अकाउंटला पैसे येतात तेव्हा मी कॅपिटल अकाउंट काय करतो, या ठिकाणी क्रेडिट करतो. परंतु जेव्हा माझे पैसे कमी होतात, फॉरफिट होतात, तेव्हा मी त्याला काय करतो, डेबिट करतो. ज्या इथं शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट, शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट, त्याला कंसामध्ये आपण म्हणूया वाटल्यास सोपं आपल्याला माहित व्हावं यासाठी कॉल्ड अप. राईट. कॉल्ड अप. राईट. कॉल्ड. टोटल तिकडनं पैसे घ्यायचे होते. त्यानंतर त्यानं आपल्याकडे किती पैसे दिले, किंवा सॉरी त्यानं आपल्याकडे अजून काय नाही दिलं, प्रीमियमचे पण पैसे आपल्याला घ्यायचे होते नाही का. शेअर प्रीमियम
अकाउंट, राईट, डेबिट, त्याला पण मी डेबिटच म्हणतो, डेबिट. त्यानंतर त्याने माझ्याकडे किती पैसे दिले, टू फॉरफिट, टू फॉरफिचर, त्याला म्हणायचं पेड अप. व्हेरी सिम्पल, लॅपटॉपवरती शिकवताना थोड्याशा अडचणी आहेत. पेड अप, राईट. आणि त्यानंतर टू कॉल, त्याला मी म्हणतो या ठिकाणी टू कॉल, की जे ज्यानं मला पैसे दिलेले नाहीत. कोणते दिलेले नाही मला, टू फर्स्ट कॉल अँड टू फायनल कॉल, पैसे दिलेले नाही. बघा टोटल मला त्याच्याकडनं किती घ्यायचे होते, आपण वर्किंग नोट केली या ठिकाणी 500 कॅपिटलचे, कारण 50 गुणिले 10, 500, राईट. प्रीमियमचे मला किती घ्यायचे होते, 50 गुणिले 1, 50 रुपये, राईट. फॉर फीचर म्हणजे त्यानं माझ्याकडे आतापर्यंत भरलेले पैसे किती रुपये भरले त्यांनी, बघा किती रुपये भरले आपण इथं लगेच कळतंय. पेडअप 1 रुपये ऍप्लिकेशन, 2 रुपये अलॉटमेंट, 3 रुपये भरले म्हणजे 150 रुपये, 50 गुणिले 3, 150. फर्स्ट कॉल किती रुपयाचा आहे, तर फर्स्ट कॉल जो आहे आपला तो 4 रुपयाचा आहे, म्हणून 4 गुणिले 50, 200 रुपये. आणि फायनल कॉल सुद्धा 4 रुपयाचा आहे, तर 50 गुणिले 4 म्हणजे 200 रुपये. अशा पद्धतीने ती एंट्री त्या ठिकाणी होईल. आणि मग त्याचं नरेशन आपल्याला लिहिता येईल छान. बिंग शेअर फॉरफिटेड फॉर दी नॉन पेमेंट, की त्यानं आमच्याकडे पैसे भरले नाहीत म्हणून ते शेअर्स काय केले, त्या ठिकाणी जप्त केलेले आहे. आणि जप्त केलेले शेअर्स आपण पुन्हा त्या ठिकाणी विकले मिस्टर हॅरिसला, आणि म्हणून काय एंट्री होईल, बँक अकाउंट डेबिट, बँक अकाउंट डेबिट. फुल्ली पेडअप शेअर्स विकले. बघा 10 रुपयाचा शेअर्स होता, किती रुपयाला विकला, 9 रुपयाला विकलेला आहे. 50चे 50 शेअर्स आपण हॅरीला विकले आणि आपल्याला किती पैसे मिळाले, तर आपल्याला मिळाले फक्त 9 रुपये. मग काय करायचं आता, शेअर्स तर 10 रुपयाचा आहे, 9 रुपये मिळाले. 9 रुपये जर मिळाले तर किती पैसे मिळतील, 450, राईट. 50 × 9, 450. आपण डेबिट किती ना केलंय, 500 ने, तेवढ्याच येणे पुन्हा ते क्रेडिट झालं पाहिजे. म्हणजे आपल्याला अजून 50 रुपयाची कमी आहे, तर ते 50 रुपये आपण कुठून वसूल करायचे, शेअर फॉरफिटेड, जे शेअर फॉरफिटेड अकाउंट आहे ना आपलं इथलं, हे जे अकाउंट आहे ना आपलं शेअर फॉरफिटेड, इथून आपण ते पैसे, एक मिनिट, हे जे शेअर फॉरफिटेड आहे ना, इथून हे पैसे आपण भरून काढू शकतो. शेअर फॉरफिटेड अकाउंट मधून आपल्याला ते पैसे त्या ठिकाणी भरून काढता येतात. 50 रुपये जी आपली कमी आहे ती आपण भरून काढू, म्हणजे टोटल झालं आपलं 500चं मेकअप. आणि मग इथे त्याला पुन्हा क्रेडिट करू, शेअर कॅपिटल अकाउंट. बघा मी इथं शेअर कॅपिटल 500 ने डेबिट केलं, तर तेवढ्याने डेबिट फॉरफिचर होणं म्हणजे कॅपिटल कमी होणं असं असतं. तर आता तेवढ्याने मी डेबिट केलं, तर पुन्हा मी तेवढ्याने माझं शेअर कॅपिटल काय झालंय बघा या ठिकाणी, तेवढ्याच पैशाने मी ते काय करणार, पुन्हा क्रेडिट झालेलं आहे. आणि यानंतर जे काही उरलेले पैसे असतात शेअर फॉरफिटेड अकाउंटला, ते काय करायचे असतात, आपल्याला ट्रान्सफर करायचे असतात. कुठे करायचे असतात, बघा शेअर फॉरफिटेड अकाउंट डेबिट, शेअर फॉरफिटेड अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट. किती पैसे वापरले, टोटल फॉरफिट केलं ते 150, त्यापैकी मी 50 इथं वापरले. आता माझ्याकडे किती उरले, 100, आणि तेच 100 मी या ठिकाणी काय करेल, कॅपिटल रिझर्व्ह अकाउंटला ट्रान्सफर करेल. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी हा प्रॉब्लेम आहे. आय होप यू अंडरस्टँड दिस. शिकवताना बऱ्याच मर्यादा आहेत लॅपटॉपवरच्या, परंतु तुम्ही त्या समजून घेता अशा अपेक्षा करतो. काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला बिनधास्त विचारू शकता. थँक्यू व्हेरी मच.